काही नेत्रा 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 काय झालं नेत्रा नेत्रा काय होतंय तुला त्रास होतोय का काही हा तू तू अशी खाली नको बसू उठ उठ ये, सावकाश सावकाश ये. काय झालं नेत्रा सावकाश ये बस नेत्रा सावकाश नेत्रा काय झालंय मी पाणी देतो तुला थांब पाणी पाणी नेत्रा काय झालं हा काही त्रास होतोय का तुला त्रास होतोय का काही नेत्रा काय होतंय तुला संकेत आला होता का काय झालं नेत्रा अस्वस्थ वाटतंय नेत्रा असं वाटतंय काहीतरी घडणार आहे नेत्रा काहीही घडू देत मी आहे तुझ्यासोबत काय काय घडलं आता काय झालं ते कळलं नाही पण काहीतरी घडलं इतकं नक्की त्रिनयनेचं षडयंत्र आहे हे लांब फेकून द्या नक्कीच त्रिनयना काहीतरी करतीये घडवू दे जे घडवायचंय ते घडवू देत आता थांबायचं नाही तिचं षडयंत्र मी उधळून लावेन पण आता थांबणार नाही मी बघेन काय करायचं ते तुझा तू 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 लक्ष घालू नकोस यात मी बघेन काय करायचं ते जा पण मी त्यांना सांगितलंय की मी ते घर सोडून जातीये मग उद्या सगळ्यांना दाखवून दे की तू इथे थांबून त्यांच्यावर उपकार करतेस जा जशी आज्ञा त्रिनयने कलियुगातल्या युद्धातला तुझा पराभव जवळ आलाय तयार राहा
आत्या काही हवंय का तुम्हाला? कॉफी देऊ? नाही नकोय. आपल्याला वरसाईला जायला निघायचं आहे ना, आवरायला हवं. काय झालं आत्या? आत्या काही कळत नाहीये काय झालंय. काय झालंय? अस्तिका थांबायला नाही म्हणालीये का? परत बोलायचंय का तिच्याशी? नाही, मी एका वेगळ्याच गोष्टीमुळे अस्वस्थ आहे. कोणती गोष्ट? एक विचित्र गोष्ट घडली आहे पण कळत नाहीये. काय घडलं? काल रात्री माझ्या डोळ्यांसमोरून एक प्रकाश चमकून गेला. खूप खूप विचित्र, खूप वाईट होतं ते. आत्या काल रात्री माझ्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. म्हणजे मी आमच्या खोलीत बसले होते आणि अचानक माझ्या डोळ्यांसमोर असा लख्ख प्रकाश चमकला आणि थोड्या वेळ मला कळलंच नाही काय होतंय. मला खूप त्रास व्हायला लागला. एकदम अस्वस्थ वाटत होतं. म्हणजे आपल्या दोघींना एकच गोष्ट जाणवली आहे. देवी आई काही सांगतेय का आपल्याला? काहीच कळत नाही आत्या. कदाचित वरसाईला गेल्यानंतर काही गोष्टी कळतील. आपण लगेच निघायला हवं. तयार हो. पण अस्तिकाचं काय? ती थांबेल का? माहित नाही, पण आता आधी आपण वरसाईला जाणं महत्वाचं आहे. तू तयार हो. थँक्यू अस्तिका. मित्रा प्लीज प्लीज तू मला थँक्यू म्हणून लाजवू नकोस. एकतर मी या घरात असताना सुद्धा ही अशी घटना घडली ना, ह्याचं मला खरंच खूप गिल्ट आहे. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही दोघांनी मला इथे थांबवून घेतलं. हा खरं तर तुमच्या दोघांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यामुळे मीच थँक्यू म्हटलं पाहिजे. अस्तिका,
मी म्हटलं ना तुम्हाला, जे घडायचं ते घडून गेलंय, त्यात तुमचा काहीच दोष नाहीये. सो प्लीज तुम्ही असं वाईट वाटून नका घेऊ. खरं सांगू का, कालपर्यंत मला असं खरंच वाटायचं की मी माझ्या कामात एक्सपर्ट आहे. मी तुम्हालाही म्हटलं होतं ना, मी एका दिवसात नाक पकडेन, हा कॉन्फिडन्स होता मला. पण कालची घटना घडली आणि माझा सगळा कॉन्फिडन्स गेला. मला खरंच हा प्रश्न पडला की मला माझं काम खरंच येतं का. आयुष्यात जेव्हा मी पहिल्यांदा मोठा अजगर बघितला होता, तेव्हा मला असं वाटलं होतं की मी तर हे काम नाही करू शकणार. इनफॅक्ट मी माझ्या आईशी जेव्हा बोलले ना काल, तेव्हा मला तीच म्हणाली, ते काम जर अर्धवट सोडून निघालीस ना तिथून तर याद राख. अस्तिका, जे घडलंय त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या समोर आता जे काही वाढून ठेवलंय त्याचा आपण विचार करायला हवा. पुढे कसं काय करायचंय या सगळ्याचं आपल्याला नीट व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल आता. युअर राईट, युअर ॲब्सल्युटली राईट. त्या नागाला आता मी सोडणार नाही. इनफॅक्ट मी असंच एक वर्कशॉप सुद्धा अटेंड करायचं ठरवलंय, जिथे अशा रेअर स्पीशीज बरोबर डील करायला शिकवतात. या घरातला नाग सुद्धा अशाच रेअर स्पीशीज मधला एक आहे. त्यामुळे आय एम शुअर त्याला नक्की शोधून काढेन. अस्तिका, तुम्हाला त्या वर्कशॉपसाठी आमच्याकडून काही मदत लागली, म्हणजे फीज वगैरे, तर तुम्ही प्लीज सांगा, आम्ही करू शकतो मॅनेज. So nice of you both. Thanks to you both. And I'm sorry once again. I'm seriously sorry. येते. मित्र, मला असं वाटतं ही कदाचित तो नाक पकडू शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अस्तिका घरात असल्यामुळे घरातल्यांना सुद्धा जरा सेफ वाटेल. बाबा, बरं झालं तुम्ही आलात. मी तुमच्याशीच बोलायला येणार होतो. काय झालं? बाबा, अस्तिका तयार झाली इथे थांबायला. हां, ठीक आहे. काय झालंय बाबा? मी एक विचित्र गोष्ट पाहिली. त्रिनयनेचं चिन्ह. त्रिनयनेचा काही डाव तर नाहीये ना? देवी आईचं चिन्ह तिच्या हातावर. नक्कीच काहीतरी डाव आहे तिचा. रुपाली विरोचक आहे आणि विरोचकाच्या हातावर देवी आईचं चिन्ह आहे. आता ती काहीही करू शकते. आपल्याला सावध राहावं लागेल. गोंदवल्यासारखं वाटतंय ना? हो. पण विरोचक देवी आईचं चिन्ह हातावर का गोंधळेल? माहित नाही. आत्या, असं तर नसेल ना की देवी आईने विरोचकावर हल्ले करायला सुरुवात केली आहे? कदाचित देवी आई
विरोचकावर आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. हाच विरोचकाचा अंत असेल का? असू शकतं. असं असलं तर खरंच खूप बरं होईल. हा आपला अंदाज खरा असू दे. पण तुला खरंच असं वाटतं की विरोचकाचा अंत इतका सोपा असेल? पण विरोचकाच्या हातावर देवी आईचं चिन्ह आहे. याचा अर्थ दुसरं काय असू शकतो? कदाचित देवी आई आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करते की तिने विरोचकावर ताबा मिळवलाय. म्हणतेस तसंच असेल. बघ ना, काल रात्री आपल्या दोघींच्या डोळ्यासमोरून एक प्रकाश चमकून गेला आणि आज हे चिन्ह. म्हणजे आता विरोचकाचा खेळ संपला. हल्ला झालाय विरोचका, हल्ला झालाय तुमच्यावर. काय 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 बोलतेस तू? घरात होता पण ऐकेल कोणतरी. जा जा तुझा. हे त्रिनयनेचं चिन्ह तुमच्यावरचा हल्लाच आहे. असं तर नसेल ना की देवी आईने विरोचकावर हल्ले करायला सुरुवात केली आहे? कदाचित देवी आई विरोचकावर आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. हाच विरोचकाचा अंत असेल का? असू शकतं. हे त्या त्रिनयनेचं अस्तित्व आहे. ती तुमच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करते. लवकरात लवकर तुम्ही हे चिन्ह तुमच्या शरीरावरून काढून टाका. बघितलंस माझं भय? विरोचकाचं भय असतं, विरोचकाला भय नसतं. ही त्रिनयना माझ्या हातावर बसली ना, असू दे. शिरच्छेद करणार मी तिचा. विरोचकावर हल्ला झालाय, हा विरोचक प्रतिहल्ला करणार. बघूया त्रिनयनेच्या लेखी काय करतात.